श्री स्वामी समर्थ. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, विशाखापट्टणम, जगन्नाथपुरी, श्रीशैल्यम, रामेश्वरम, मदुराई हे सर्व एकदम कमी बजेटमध्ये हे मी फिरून दाखवणार आहे. तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये देणार आहे. मी कुठं राहिलोय, कसं थांबलोय, काय खाण्याचे ऑप्शन आहेत, हे सर्व माहिती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि मी सुरुवात केलेली आहे अक्कलकोटपासून. आपले 2-3 व्हिडिओ आलेले आहेत, जसं की खंडोबा मंदिर, समाधी मठ, आणि आता सध्या आपण हे कव्हर करतोय स्वामी समर्थ महाराजांचं जे वटवृक्ष मंदिर आहे हे कव्हर करतोय. म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराज हे या वटवृक्षाखाली बसायचे, म्हणजे ब्रह्मांडाचे नायक हे या वटवृक्षाखाली बसायचे. असं म्हणतात की झाडामध्ये पण जीव असतो, पण देवाने जर झाडाला जर तोंड दिलं असतं तर मी त्याला असं विचारलं असतं की हे वटवृक्षा, माझे स्वामी समर्थ महाराज, माझे ब्रह्मांडाचे नायक कसे दिसत होते हे तू सांग. पण खरंच म्हणजे फील होती, एक एनर्जी फील होते इथं स्वामी समर्थ महाराजांची. मध्ये एक छोटंसं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवून देईल. मध्ये एक छोटंसं मंदिर आहे, महाराजांचे म्हणजे पादुका आहेत, छोट्याशा पादुका आहेत. त्यांचं दर्शन मी अगोदर घेतलं होतं, माहिती नाही आता घ्यायला भेटेल नाही भेटेल. पण जर घ्यायला भेटलं तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल. तर आतमध्ये जाऊ, स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, मी बाहेरून तुम्हाला दाखवून देईल. आणि हो, अजून एक सांगायचं आहे, हे जे दोरे बांधतायत, मी याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला आणि आता पण सांगतोय, हे आपली हिंदू संस्कृती नाही आहे दोरे वगैरे बांधायची. तुम्हाला जर स्वामी महाराजांना मागायचं असेल, म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांना मागायची गरजच नाही आहे. स्वामी महाराजांना सर्व माहिती आहे तुमच्याबद्दल, तुमच्या मनात काय चालू आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे, काय नाही, तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे सर्व स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे. तुम्ही दोरे बांधून म्हणजे हे दोरे वगैरे बांधताय, हे पूर्ण मंदिराची पूर्ण शोभा घालवताय तुम्ही. हे दोरे बांधणं म्हणजे हिंदू संस्कृती नाही आहे. बांधणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे बांधणं म्हणजे तुम्ही विकताय, म्हणजे काही लोक विकतायत म्हणून हे घेत आहेत आणि हे बांधतायत. मेन गोष्ट म्हणजे विकणंच बंद केलं तर बांधणंच बंद होईल. मला असं वाटतंय, यावरती तुम्ही थोडंसं लक्ष द्या जे कोणी व्हिडिओ बघताय. आणि यानंतर कृपा करून हात जोडून सांगतो, हे असं बांधू नका. हे मंदिराची पूर्ण शोभा घालवत आहे. आणि तिथं महाराजांचं शेषग्रह आहे, चला तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे महाराजांचं शेषग्रह आहे, तुम्ही पाहू शकता. शेषग्रह म्हणजे महाराजांची झोपण्याचं ठिकाण. आणि हे पूर्ण तुम्ही दोरे बांधून पॅक केलं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दोरे बांधण्याचं नाही आहे. तुम्हाला जर महाराजांना मनातलं मागायचं असेल तर तुम्ही हात जोडून म्हणजे जप वगैरे करू शकता. जपपेक्षा कोणत्याही याच्यामध्ये ताकद नाही आहे जास्ती. जपमध्ये खूप ताकद आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा तुम्ही जप करू शकता. स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या मनातलं बरोबर ओळखतात, तुम्हाला काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे. आपण स्वामी समर्थ महाराजांची लेकरं आहेत, बाळ आहेत. त्यांना चांगलंच माहिती आहे त्यांच्या बाळांना काय पाहिजे, काय नाही. तर हे दोरे वगैरे बांधून मंदिराची शोभा घालून म्हणजे काही अर्थ नाही या गोष्टीला. म्हणजे हे जे करताय तुम्ही, दोरे वगैरे बांधताय, महाराज म्हणतात मैं गया नाही अभी जिंदा आहे. आणि स्वामी समर्थ महाराज जर जिंदा असतील, जिवंत असतील, आपल्यामध्ये असतील, तर महाराज इथे झोपतात. हे शेषग्रह झोपायचं ठिकाण आहे. त्यांना कसं म्हणजे हवा कशी जाणार आहे, श्वास कसा घेता येणार आहे, तुम्ही स्वतः विचार करा या गोष्टीचा. आणि जे विकतात त्यांना पण विनंती आहे, फक्त तुम्ही दोरा विकू नका, बाकी सर्व विकू शकता. कृपा करून मी विनंती करतो की दोरा विकू नका, कारण आपल्याच मंदिराची शोभा आपणच घालवतोय. हे पूर्णपणे मला वाटतं की चुकीचं आहे. बाकी तुम्ही विचार करू शकता. चला आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. वटवृक्ष मंदिराचं तर दर्शन झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल, दर्शन घेतलं असेल. दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मला भूक लागली होती, आता वाजलेले 5:30-6 वाजलेत. भूक लागली होती, सकाळपासून काही खाल्लं नाही. तर चलत मला दिसलं इथं उप्पिटू दिसलं, खूपच छान आहे. म्हणजे असं ऐकून आहे की मी उप्पिटूची क्वालिटी खूप छान आहे. तर आपण आतमध्ये जाऊ आणि काहीतरी म्हणजे खाऊन घेऊ, डिश वगैरे बघू त्यांच्याकडे काय आहे आणि खाऊन घेऊ. तर मी इथं आल्यानंतर मला पालक पनीर आणि चपाती मी ऑर्डर केलेली आहे, पाहू शकता. आणि राईस पण, मसाला राईस पण ऑर्डर केलेला आहे. आणि उप्पिटूची सगळ्यात खासियत म्हणजे हे स्पंज डोसा. स्पंज डोसा आहे, खूपच टेस्टी आहे. मी याच्या अगोदर पण इथं खाल्ला होता, त्याच्यामुळे मी परत एकदा इथंच आलो आहे, आवर्जून इथं आलो आहे टेस्ट करण्यासाठी. पालक पनीर आणि चपाती मी तुम्हाला अगोदर खाऊन दाखवतो. नंबर क्वालिटी आहे, खूपच जबरदस्त. आणि जर तुम्हाला म्हणजे इथे यायचं असेल उप्पिटूला, वटवृक्ष मंदिराच्या बॅक साईडला आहे, चालत जायच्या अंतरावर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. वटवृक्ष मंदिरापासून फक्त आणि फक्त 50 मीटरच्या अंतरावर हे उप्पिटू आहे. इथे या आणि तुम्ही सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण इथं सर्व अवेलेबल आहे. ते इथे तुम्ही करू शकता. खूपच छान क्वालिटी आहे.
तर मी अक्कलकोटमध्ये कोठे थांबलोय हे तुम्हाला दाखवून देतो. अक्कलकोटमध्ये समाधी मठाच्या एकदम समोर आलात तुम्ही, सरळ पुढे आल्यानंतर इथे अक्कलकोट समर्थ यात्री निवास म्हणून आहे आणि यांच्या 2 शाखा आहेत. एक म्हणजे वटवृक्ष मंदिराच्या बॅक साईडला आहे, जे की उप्पिटूच्या वरल्या बाजूला, आणि दुसरं म्हणजे हे आहे. जर आतमध्ये जाऊ आणि रूम पाहू आणि उप्पिटूच्या तिथल्या ज्या रूम आहेत तेही तुम्हाला दाखवून देऊ. तर चला जर आपण आतमध्ये जाऊ. तर आपण इथं फर्स्ट फ्लोअरला आलो आहे यांच्या लॉजच्या. बघू शकता इथं 2 व्यक्तीसाठी बेड आहेत आणि तुम्ही जर 5-6 जण 7 जण जर येत असाल तर तुम्हाला इथं मेट्रेस पण अवेलेबल करून दिलं जाईल. आणि इथं भरपूर स्पेस आहे, मध्ये पण स्पेस आहे. म्हणजे फक्त यांच्या रूम्स दाखवतो मी तुम्हाला, कारण तुम्ही जर भविष्यात इथं अक्कलकोटला येत आहे, जास्त लोक येतात, तर तुम्हाला हे एकदम मला वाटतं बरं आहे. म्हणजे स्पेशियस आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. माझी रूम दाखवतो तुम्हाला. चला, याच्यासमोरच आहे माझी रूम. हे बघू शकता, थोडंसं पसारा आहे. मी आत्ता जस्ट आलो आहे, पूर्ण सामान वगैरे भरून ठेवले. हे बघू शकता, दोघांसाठी बेड आहे. हे बाथरूम वगैरे आहे, इथं चेअर वगैरे दिलेली आहे. आणि जर तुम्ही जास्त लोक येत असाल, म्हणजे तुम्ही 4-5 जण जर येत असाल तर इथं ॲडजस्ट होऊन जाईल. इथं दोघं आणि इथे 3 जण, ठीक आहे, ॲडजस्ट होऊन जाईल. म्हणजे छान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये भेटते तुम्हाला. तर मला वाटते तुम्ही इथे व्हिजिट केलं पाहिजे. आणि तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची रूम बुक करा. आणि तुम्हाला इथे AC आणि नॉन AC दोन्ही टाईपच्या रूम भेटतील. आणि तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे AC रूमचा रेट काय, नॉन AC रूमचा रेट काय, ते तुम्हाला सांगून देतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात आपण गरम पाण्याशिवाय तर रूम घेणार नाही. तर इथं गरम पाण्याची पण सोय आहे. मी जस्ट आता गरम पाण्याने आंघोळ करून आलो. गरम पाण्याची सोय आहे, बाकी थंड पाणी तर असणारच आहे. आणि AC नॉन AC रूम आहेत आणि खूपच म्हणजे स्पेसियस आणि एकदम चांगल्या रूम आहेत. तुम्ही घेऊ शकता, म्हणजे काही अडचण नाही आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये. तर मी आता 3rd फ्लोअरला आलो आहे या बिल्डिंगच्या. तुम्ही बघू शकता इथे 8 ते 9 लोक आरामात झोपू शकतात. मॅट्रेस वगैरे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. तर खूपच चांगला स्पेस आहे. बाथरूम आहे, सर्व एकदम व्यवस्थित वाटते. फॅन वगैरे आहेत, 2 फॅन लावलेले आहेत. AC पण आहे, हे पाहू शकता तुम्ही. मला वाटतं इथं राहायला काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही जर अक्कलकोटला येत असाल तर छान आहे, इथं राहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या रूम तुम्हाला आवडल्या का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांना रेट वगैरे विचारू शकता. इथं एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे रूम अवेलेबल होतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.